महाराष्ट्रातील सोन्याची नगरी, जिथे आकाशही पिवळं दिसतं, तो म्हणजे जेजुरीचा खंडोबा. गडाच्या उत्तर दिशेला पायथ्याला जेजुरी गाव वसले आहे. गावापासून गडावर जाण्यासाठी पूर्वेकडून व उत्तरेकडून पायरी मार्ग आहे. सकाळी लवकरच पुण्याहून निघालो. दिवेघाटामध्ये विठ्ठलाची भव्य प्रतिमा दिसली. पांडुरंगाला हात जोडून जेजुरीजवळ करू लागलो. नमस्कार महाराष्ट्र, मी अनिल गावारे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गडजेत. आणि आज आपण आलो आहोत जेजुरीमध्ये, अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी. आणि आज माझ्यासोबत आहेत माझे मित्र दत्ता वलटे. जेजुरी म्हणजे भंडाऱ्याची नगरी. इथे सगळीकडे पिवळा रंग म्हणजे हळदीचा वर्षाव. भक्त येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत वातावरण भरून टाकतात. महाद्वार मार्गावरून पहिली वेस ओलांडली की आपल्याला गणेशाचं दर्शन होतं. आणि त्यानंतर आपण पोहोचतो नंदी चौकात. येथे एका दगडी मेघडंबरीमध्ये नंदी प्रतिमा आहे. येथूनच गडाच्या पहिल्या पायरीला सुरुवात होते. आता आपणास उत्तराभिमुख देवडी दिसत आहे, ती वीरभद्राची. वीरभद्र हा क्षेत्रपाल श्रेणीतील देव आहे. तो शंकराचा अवतार मानला जातो. खंडोबाने मणिमल्लासुराबरोबरील युद्धात मल्ल सेनापती सुरेंद्रवर्धन व दैत्यशैल यांनी केलेली चक्रव्यूह रचना भेदून त्याचा वध करून विजय मिळवणारे वीरभद्राची येथे स्थापना केली आहे. येथील चढून गेल्यावर आपण एका वेशीवर पोहोचतो. येथे 2 रस्ते आहेत. या 2 रस्त्यांच्या मध्ये थोड्या अंतरावर उमाजी नाईक यांचा पुतळा आहे. इंग्रजी सत्तेविरोधात बंड करणारा हा आद्य क्रांतिकारक याच परिसरातला. थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला हेगडी प्रधानांचे मंदिर दिसते. त्यानंतर आपण जातो बानाई मंदिराकडे. मंदिराच्या समोर अनेक मेंढरांच्या दगडी प्रतिमा ठेवलेल्या दिसतात. बानाई ही खंडोबाची दुसरी बायको आहे. खंडोबा आणि बानाईला निम्म्या गडावर स्थान दिले आहे. तिला प्रथम दर्शनाचा मान आहे.
जेजुरीच्या पवित्र नगरीत उजळून निघालेल्या पारंपरिक पितळी देवट्या. खंडोबाच्या भक्तीचा सुवर्णस्पर्श प्रत्येक देवटीत दिसून येतो. जेजुरीची संस्कृती, श्रद्धा आणि कारागिरी यांचं सुंदर दर्शन या देवट्यांतून घडतं. नंदीचं दर्शन घेऊन आम्ही गडाच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आतमध्ये प्रवेश केला. भंडाऱ्याच्या सुवर्ण रंगात न्हालेलं जेजुरीचं पवित्र वातावरण, खंडोबाच्या दर्शनासाठी भक्तांची अखंड गर्दी आणि त्या दगडी पायऱ्यांतून जाणवणारी श्रद्धा, हेच जेजुरीचं खरं वैभव. प्रत्येक पाऊल भक्तीने भरलेलं, प्रत्येक चेहरा समाधानाने उजळलेला. गडावर प्रवेश केल्यावरती प्रथम आपल्या नजरेस पडते ती ही दीपमाळ. जेजुरीच्या गडावर उभा असलेला हा दीपस्तंभ म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि वास्तुकलेचा अद्भुत संगम. दगडात कोरलेली ही कलाकृती खंडोबाच्या नगरीची ओळख सांगते. भंडाऱ्याच्या सुवर्ण छटाने नटलेला प्रत्येक कोपरा भक्तीची अनुभूती देतो. ऊन, थकवा, गर्दी सगळं विसरून जय मल्हारच्या जयघोषात प्रत्येक भक्त भावनेने उभा आहे. जेजुरीची ही भक्ती, ही ऊर्जा आणि भंडाराने रंगलेलं वातावरण मनाला कायमचं स्पर्श होऊन जातं. दगडी कमानीची सुंदर रचना आणि त्या कमानीमधून येणारा प्रकाश खूपच आकर्षक वाटतो. खंडोबा भगत, साधव भगत. मंदिराच्या शिखरावरचे सुंदर रंगकाम आणि पारंपरिक वास्तुकला लक्ष वेधून घेते. खाली दिसणारी भक्तांची गर्दी, पिवळ्या भंडाराने नटलेले वातावरण आणि श्रद्धेने भरलेले चेहरे, हे सर्व मिळून एक जिवंत, उत्साही आणि आध्यात्मिक दृश्य तयार करतात. जेजुरीची ओळख असलेला हा सोनेरी भंडारा संपूर्ण परिसराला एक वेगळी दिव्यता देतो.
भंडाऱ्याचे मुक्त उधळण करून गडाच्या पश्चिम दरवाजातून बाहेर पडत आम्ही निघालो कडेपठाराच्या दिशेने. जेजुरीचा जुना गड म्हणजेच कडेपठार हा भगवान खंडोबा यांचे मूळ स्थान मानला जातो. हा गड सध्याच्या जेजुरी मंदिराच्या पूर्वेला उंच डोंगरावर वसलेला आहे. कडेपठार हा सध्याच्या गडापेक्षा जास्त उंच आहे आणि येथे जाण्यासाठी खडतर पायऱ्या चढाव्या लागतात. फुलांनी बहरलेली झाडे, त्यातून झिरपणारा सूर्यप्रकाश हे सगळे मिळून मनाला प्रसन्न करतात. मंदिराच्या पवित्र वातावरणासोबतच जेजुरीचा हा निसर्गही तितकाच आकर्षक आणि शांततेचा अनुभव देणारा आहे. झाडांनी वेढलेल्या रस्त्यावरून चालताना आपल्याला निसर्गात हरवल्यासारखं जाणवतं. जेजुरी फक्त धार्मिक स्थळ नाही तर अशा शांत आणि रम्य वातावरणासाठीही ओळखलं जातं. उंच टेकडीकडे जाणाऱ्या मातीच्या रस्त्यावरून चालू लागलो. दूरवर दिसणारे मंदिर आणि त्याकडे जाणारी वाट भक्तीचा प्रवास किती साधा आणि श्रममय असतो याची जाणीव करून देते. लोक आपल्या श्रद्धेने या मार्गाने चालत देवदर्शनासाठी जातात, ज्यातून त्यांच्या मनातील विश्वास आणि भक्ती स्पष्टपणे दिसून येते. खडकात कोरलेल्या या प्राचीन पायऱ्या जेजुरीच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाची साक्ष देतात. या पायऱ्यावरून चालताना प्रत्येक पाऊल जणू देवाकडे जाणाऱ्या प्रवासाचा एक भाग बनतो अशी भावना मनात निर्माण होते. दगडांचे छोटे छोटे रचलेले मनोरे इथे दिसत आहेत, जे अनेकदा श्रद्धा, इच्छा किंवा परंपरेचा भाग म्हणून उभारले जातात. अशा छोट्या कृतीमध्येही भक्तिभाव स्पष्टपणे जाणवतो.
समयीतील तेजस्वी ज्योत आणि भक्तांच्या चेहऱ्यावरील भाव सगळंच खंडेरायाच्या भक्तीत रंगून गेलेलं दिसतं. येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषात जेजुरीची ओळख आणि महाराष्ट्राची लोकसंस्कृती उजळून निघते. कडेपठार जेजुरीच्या डोंगररांगामध्ये उभा असलेला हा अश्व म्हणजे खंडेरायाच्या शौर्य, सामर्थ्य आणि भक्तीचे प्रतीक आहे. हळदीच्या सुवर्ण रंगाने नटलेले हे पवित्र स्थान भक्तांच्या श्रद्धेला अधिक उजाळा देते. राकट दगडांच्या साक्षीने आणि निसर्गाच्या कुशीत जय मल्हारचा गजर मनात भक्तीची ऊर्जा निर्माण करतो. जेजुरीची ही भूमी केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि अखंड भक्तीची ओळख आहे. तर महाराष्ट्र असा होता आपला जेजुरी गडाचा अद्भुत आणि भक्तिमय प्रवास. खंडोबाच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होऊन इथून घेतो निरोप. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात हा प्रवास कायम लक्षात राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी आणि नवीन प्रवासात. तोपर्यंत जय मल्हार.